सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे। पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत की घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे। आता अंतिम टप्प्याचा प्रचार हा रॅलीच्या माध्यमातून करण्यात येतो। सध्या बाईक रॅलीवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येतोय। वसई विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांनी बाईक रॅली काढली होती। त्यांच्या मतदारसंघात सर्वच ठिकाणी ही बाईक रॅली फिरली होती आणि जागोजागी विजय पाटील यांचं स्वागत होत होतं। विजय पाटील यांनी याआधी देखील विजयाचा दावा केलेला आहे। विजय हा माझाच होणार हे देखील सांगितलेलं आहे आणि ही बाईक रॅलीमध्ये जवळपास 1000 ते 2000 बाईकस्वार सहभागी झाले होते आणि मोठ्या प्रमाणावर लोकांनी या बाईक रॅलीला प्रतिसाद दिलेला। जागोजागी या बाईक रॅलीचं स्वागत देखील होत होतं। बाईक रॅलीमध्ये आम्ही विजय पाटील यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी नेमकं काय म्हटलं ऐकूयात। बाईक रॅली आमचे कार्यकर्ते स्वखुशीने अगदी स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून आज जे कामाला जाणार आहेत ते कामापासून रजा घेऊन आज ह्या रॅलीच्या वैभवामध्ये सामील झालेले आहेत। पण त्यांना कल्पना आहे की वसईला हे परिवर्तन होणार आहे आणि त्या आनंदाच्या उत्सवामध्ये रॅलीमध्ये आपण भाग घेतलेला आहे आणि हजारो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून आनंद उत्सव करत आहेत। कोणते विकासाचे मुद्दे असणार आहेत आपल्याला? आमच्या वसईचे मुख्य म्हणजे ही वसई जी आहे ते हरित वसई राहण्यासाठी मुख्य उद्देश आहे की ज्या ठिकाणी निर्देशाची गरज नाही, जिथे हरित पट्टा राखण्याचा आहे आणि पर्यावरण राखण्याचं आहे, तिथे सर्वांची आमची मागणी आहे की बाबा इथे एफएसआय कमी करा आणि इथे टावर किंवा बिल्डिंगचं प्रयोजन करू नका। जिथे आम्हाला हरित वसई आहे ते हरित वसई राहिली पाहिजे। तो मुद्दा मी उचलून देणार। कोळी बांधवाचे जे मुद्दे आहेत त्यांचं जे बोटीचा प्रश्न असतो, त्याच्या वादळाच्या वेळेला त्यांचं नुकसान मिळत नाही, अनेक त्यांचे गंभीर प्रश्न असतात, त्यांचा प्रश्न उभा आमचे शेतकरी असतात, शेतकऱ्यांचा प्रश्न काढणार आहे आणि परत इथे रस्त्याचा प्रश्न आहे, लोकांना पाणी पिण्याचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे, इथले ट्रॅव्हलिंगचा प्रश्न आहे। हे जटिल प्रश्न जे आजपर्यंत 25 वर्ष होत नाहीत त्याच्यावरती लवकरात लवकर मी प्रेझेंटेशन करून आणि ते पास करून घेऊन लोकांना दाखवणार आहे की 1 वर्ष 1.5 वर्षाच्या आतमध्ये जे होतं की नव्हतं वसईचं चांगले भवितव्य करण्याचं माझं मानस आहे। काय सांगाल? तिरंगी लढत येते आहे किंवा तिरंगी लढत वसईमध्ये आहे, कुणाचं तगडं आव्हान वाटतं? नाही, मी आव्हान कोणाला मानत नाही, कारण वसईकरची जनता 133 मधली जनता पूर्ण आमच्या महाविकास आघाडीची पाठीशी आहे। ते आज आम्ही जिथपर्यंत पण 8 दिवस जो प्रचार करतो त्या प्रचारामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगतात की आमच्याकडे येण्याची गरज नाही, आमचं फक्त झालेल्या हातावर निशाणी मारण्याचं। कितीची लीड असेल असं काय वाटतं? कमीत कमी 25 ते 30 हजाराची ही लीड असणारच आहे। मी अजिबात होऊन देणार नाही, कारण तो सनसिटीमध्ये जो गोक्टे सॉल्ट जो आहे तो वसईचा पाणी जिरवून घेण्याचा एक चांगली ती जमीन आहे आणि जर त्या जमिनीमध्ये काय केलं तर वसईची दुर्दशा होईल आणि ते शक्यच होणार नाही। धारावीचे त्या जनतेचं कुठेतरी सुखसोयी चांगल्या पद्धतीने करावं, त्यांच्या पाठीशी पाहिजे तर मी राहीन, पण ज्या ठिकाणी आम्हाला धोकादायक गोष्ट होईल वसईकरांसाठी ते आम्ही सहन करणार नाही।